कधी तुम्हाला असं वाटलंय का, की तुम्ही कितीही केलं तरी कुणाला तरी काहीतरी कमीच वाटतं? कधी असं वाटतं का, की प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागते? कधी फॅमिली समोर, कधी फ्रेंड्स समोर, कधी सोसायटी समोर आणि सगळ्यात जास्त स्वतःसमोर. पण एक प्रश्न आहे, खरंच प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं आहे का? आपण लहानपणापासूनच शिकतो. मार्क्स चांगले आण, प्रूव्ह कर, कॉम्पिटिशन जिंक, प्रूव्ह कर, जॉब मिळव, प्रूव्ह कर आणि हळू-हळू ही प्रूव्हिंग हॅबिट आपल्या आयुष्याचा भाग बनते. आपण लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स पूर्ण करत राहतो. पण एक गोष्ट लक्षात येत नाही, आपण स्वतःला हरवत चाललो आहोत. प्रत्येक वेळी एक्सप्लेन करणं, प्रत्येक वेळी जस्टिफाय करणं, हे मेंटली एक्झॉस्टिंग असतं. तुम्ही किती वेळा फक्त शांत राहायचं होतं, पण स्वतःला एक्सप्लेन करत राहिलात. आपण प्रूव्ह का करतो? कारण आपल्याला एक्सेप्टन्स हवं असतं. आपल्याला वाटतं लोकांनी मला मान्य केलं पाहिजे. पण ट्रुथ काय आहे माहीत आहे? लोकांचं ओपिनियन कधीच स्टेबल नसतं. आज तुम्ही परफेक्ट आहात, उद्या त्याच लोकांसाठी तुम्ही रॉंग असू शकता. पण आपण कोणासाठी जगतोय? लोकांच्या बदलत्या विचारांसाठी की आपल्या स्थिर मनासाठी? प्रत्येक वेळी प्रूव्ह करत राहिलात तर तुम्ही ओव्हरथिंक करायला लागता. तुम्ही स्वतःवर डाऊट घ्यायला लागता. तुम्ही कंपॅरिझनमध्ये अडकता आणि सगळ्यात वाईट, तुमचा सेल्फ वर्थ इतरांच्या अप्रूव्हलवर डिपेंड करतो. आणि सगळ्यात वाईट, तुमचा सेल्फ वर्थ इतरांच्या अप्रूव्हलवर डिपेंड होतो. तुम्ही स्वतःला विचारलत का कधी, मी कोण आहे? जर कुणी मला व्हॅलिडेट केलं नाही तर? जर हा प्रश्न अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर तिथेच काम करायचं आहे. कधी-कधी सायलेन्स ही स्ट्रॉंगेस्ट रिप्लाय असते. तुम्हाला सगळ्यांना ॲन्सर द्यायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना कन्व्हिन्स करायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुमची जर्नी चालू ठेवा. लोकांना एक्सप्लेन करण्यापेक्षा तुमचं ग्रोथ स्वतः बोलू दे. कारण ज्यांना खरंच तुमची व्हॅल्यू आहे, त्यांना एक्सप्लेनेशनची गरज नसते. एक मोठा शिफ्ट करा एक्सटर्नल व्हॅलिडेशनकडून सेल्फ व्हॅलिडेशनकडे. स्वतःला विचारा, मी माझं बेस्ट दिलं का? मी हॉनेस्ट होतो का? मी माझ्या व्हॅल्यूजला ट्रू राहिलो का? जर उत्तर हो असेल, तर मग कोणालाही प्रूव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी इनफ आहात. जीवनात काही लोक कधीच सॅटिस्फाईड होणार नाहीत, तुम्ही काहीही केलं तरी. मग का वेस्ट करायची एनर्जी? आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं नाही. कधी-कधी फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं पुरेसं असतं. कधी-कधी फक्त शांत राहणं पुरेसं असतं. आणि कधी-कधी फक्त स्वतःसाठी जगणं हेच सगळ्यात मोठं प्रूफ असतं. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.